दिल्ली बिग बॉस सीझन 19च्या घरातून गेल्या आठवड्यामध्ये 2 स्पर्धक बाहेर गेले, ते म्हणजे नेहल आणि बशीर. परंतु बशीरने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर बिग बॉसवरती भरपूर काही आरोप केलेत, बिग बॉसवरती बरंच काही तो बोललेला आहे. पहिले तर त्याच्या म्हणण्यानुसार हे डबल एविक्शन हे होणारच नव्हतं. तो म्हणतो की त्या दिवशी जेवढे पण गेस्ट आले होते त्यावेळी सलमान सर सारखं बोलत होते की एक कंटेस्टंट घराबाहेर जाणार. सलमान सरने मजा घेत मला आणि नेहलला पण विचारलं होतं की तुमच्यातला एक जण जर बाहेर गेला तर तुम्ही करणार काय. म्हणजे एकच स्पर्धक बाहेर जाणार हे प्लॅन होता. परंतु हे मोठं सरप्राईज होतं आणि ही गोष्ट ऍक्सेप्ट करायला मला वेळ लागतोय की मी घराबाहेर आहे. मला विचारलं गेलं की तुझ्या एविक्शनसाठी तू कुणाला दोष देशील, तुझं गेम तू स्वतः की बिग बॉस. बशीर म्हणतो की सगळ्यात आधी तरी जेव्हा मला म्हटलं की तू घराच्या बाहेर होतोयस बिकॉज ऑफ लॅक ऑफ वोट्स, इट वॉज बुलशिट. म्हणजे सरळ त्यांनी डिनायज केलं की मी वोट्समुळे बाहेर होऊच शकत नाही. मी बाहेर येऊन बघितलं सोशल मीडियावरती स्टॅटिस्टिक्स, पोल्स. मी ज्या आठवड्यामध्ये बॉस मीटर जिंकतोय, बीबी मंत्री जिंकतोय, त्याच आठवड्यामध्ये मी घराच्या बाहेर कसा काय होतोय. त्यांनी फोन दाखवला, 2.2 मिलियन त्याचे सबस्क्रायबर्स दाखवले आणि त्याचं म्हणणं असं होतं की 30 डेजमध्ये म्हणजे गेल्या 1 महिन्यामध्ये मला हा माझा प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे, मला 6 मिलियन प्लस माझ्या स्टोरीजला व्ह्यूज आलेले आहेत. ॲक्च्युली हे पॉईंट्स कुठेही जस्टिफाईड करत नाहीत. याच्यावरून बशीरला सगळ्यात जास्त वोट्स आले असतील आणि त्याला कमी वोटमुळे बाहेर काढलेलं नाहीये. कारण कसं आहे, हे बॉस मीटर आणि बीबी मंत्री हे कसं चालतं, कोणाकडून चालवलं जातं, कसं चालवलं जाऊ शकतं, बॉस डीपमध्ये माहिती असणाऱ्यांना आणि ज्यांना थोडंफार नॉलेज आहे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही ट्विटरवर थोडंफार गेलात ना 10-12 दिवस की तुम्हाला कळून येईल कोण काय चालवतं, कुठले ट्रेंड चालवतात, किती लोक ट्रेंड चालवू शकतात. 50-100 लोक बसून पण तुला ट्रेंडिंगमध्ये ठेवू शकतात. तुझं बॉस मीटर, तुझं बेबी मंत्री कुठपर्यंत खेचू शकतात. पैसा असेल की सगळं होतं. त्यामुळे बॉस मीटर, बेबी मंत्री हे वोट्स ठरवत नाहीत. बिग बॉसची वोटिंग, बिग बॉसचं ऑडियन्स ही तेवढ्यापुरती रिलेटेड नाही आहे. सोशल मीडियावरती जर तुम्ही बघितलं, ट्विटर, इंस्टाग्रामवरती पण जे लोक एंगेज नाही आहेत अशी पण लोक वोट्स करतात, न्यूट्रल लोक. तर या पोल्सवरती तुम्ही बिग बॉसमध्ये वोट घेताच असं होत नाही. त्यामुळे हे कुठेही प्रूव्ह होत नाही की बशीरला जास्त वोट होतं तरी बाहेर काढलं. हे अत्यंत चुकीचं क्लॅरिफिकेशन आहे. प्रोफेशनल डॅशबोर्डच्या व्ह्यूजला तर कितीतरी लोकांनी ट्रोल केला, कितीतरी ज्यांचे जास्त फॉलोअर्स आहेत त्यांनी प्रूव्हही करून दाखवलं की ह्याच्यापेक्षा जास्तचे आम्हाला व्ह्यूज येतात. बशीरचं म्हणणं असं होतं की ह्या सीझनच्या स्टोरीमध्ये तो फिक्सच होत नव्हता कदाचित. दुसऱ्यांच्या मुद्द्यावर बोलण्यावर त्याला विचारलं तर तो म्हणतो की असा कोणता मुद्दा होता ज्याच्यामध्ये मी बोललो नाही. पण बशीर, असा कोणता मुद्दा होता की ज्याच्यामध्ये तू बोललास आणि तो तुझा स्वतःचा होता? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तू बोललास, सगळ्यांच्या मुद्द्यामध्ये बोललास, पण तुझा स्वतःचा असा मुद्दा कोणता नव्हता. तू फक्त जेवणाचे मुद्दे काढून बोलत होतास, बाकीची चुकीची गोष्ट होईल ती चुकीची बोलला नाहीस. हे पण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. हे जेव्हा विचारलं आम्हाला आणि फरहानाचं जे सगळ्यात मोठं भांडण झालं त्यावेळी तू का बोलला नाहीस, तर त्याचं म्हणणं होतं की मेकर्सने बाहेर दाखवलं नाही, त्याला मी काय करणार. मी अमलला खूप बोललो, मी अमलला खूप समजावलं, ऑलमोस्ट त्याच्या पाया पडलो आणि त्याला बाजूला घेतलं, तर हे बाहेर दाखवलं गेलं नाही, तर मी याच्यावरती काही बोलू शकत नाही. आणि नेहलच्या लव्ह अँगलबद्दल बोलला असताना तो सरळ म्हणतोय की मी केव्हा बोललो की ती माझी गर्लफ्रेंड आहे. मालतीने जेव्हा विचारलं तुमच्या दोघांचं रिलेशन काय आहे तेव्हाही मी बोललो की ती माझी गर्लफ्रेंड नाही, फ्रेंड आहे. तर बशीर, कळतं रे माणसांना की तुम्ही फ्रेंडसारखं वागताय की गर्लफ्रेंडसारखं वागताय. कसं आहे, कितीही ॲक्टिंग करा पण त्या ॲक्टिंगमधला जो काही ओव्हर ॲक्टिंगचा भाग असतो हा ऑडियन्स लोक बरोबर ओळखतात. ऑडियन्स एवढी वेडी नाही आहे की तुम्ही काही सांगाल आणि ते सगळं ऑडियन्स ॲक्सेप्ट करेल. तुम्ही त्या आठवणी ठरवून हे लव्ह अँगल चालवायचा प्रकार केला होता, हे कन्फर्म आहे की ऑडियन्सनी रीड केलं. त्यानंतर त्यांनी हेही म्हटलं की मी जेव्हा शोमधून बाहेर येत होतो तेव्हा नीलम, शहबाज, फरहान हे लहान मुलासारखे ऑक्सी रडत होते, पण तेही तुम्हाला नाही दाखवण्यात आलं. म्हणजे त्यांना शोवाल्यांना जे दाखवायचं तेच ऑडियन्सला ते दाखवतात. मला शोमध्येच फील झालं होतं की मला हे जिंकून देणार नाहीत, कठीण होणार आहे माझं सर्वाईव्ह होणं. बरेचसे मुद्दे आहेत जे बशीरने मेकर्सवरती प्रश्न उपस्थित केलाय, पण तो म्हणतो मी प्रश्न नाही उपस्थित करतो, म्हणजे पोल खोलतो आणि खरी पोल जे त्यांनी खोलली ही अजून इथून पुढे बाकीच आहे. बशीरच्या म्हणण्यानुसार 70% लोक घरामध्ये असे आहेत की ज्यांच्या अगोदर मी तर बाहेर पडणे शक्यच नाहीये. घरातल्या बाकीच्यांचे जर बघितलं आपण तर इंडिव्हिज्युअल मुद्दे कुणाचे आहेत सांगा म्हणतोय तो. त्याच्या म्हणण्यानुसार तो असं म्हणतो की गेल्या 2-3 वीकमध्ये मी लॉस्ट होतो, मला बिग बॉसने एकदाही गायडन्स नाही केला. हालाकी प्रत्येक कंटेस्टंटला गाईड केलं गेलं, विकेंडच्या वारला सल्ले दिले गेले, गेस्ट आले त्यांनी त्यांना सपोर्ट केले. तर या बाबतीमध्ये बशीरने सरळ बिग बॉसवरती बोर्ड दाखवलेला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार तो म्हणला अमल चुकीचा झाला तर अमलचे वडील आले, अवेज चुकीचा झाला तर अवेजची भाभी आली म्हणजे गौहर खान. तो म्हणतो मी आतापर्यंत 4 रियालिटी शो केलेले आहेत, त्यातलं काही मी सगळे थोडी रियालिटी शो जिंकलेलो आहे. 4मधला एकच जिंकलो, 3 तर मी हारलोच आहे ना. तर हा एक रियालिटी शोमधून बाहेर आलो तर काय झालं. इथेही त्यांनी स्पोर्टिंगली घेतलं, खूप चांगलं कमेंट होती. परंतु बिग बॉसवरती त्यांनी खूप भयंकर एलिगेशन केलेत. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं जे आपण पब्लिक आणि आपण व्ह्युअर्स लावतोय आणि तेच त्याने बोलून दाखवलं. पहिले तर तो नो एविक्शनवरती बोलला. खरंच जो बशीर म्हणतोय की मी काही लोकांशी कम्पेअर केलं तर एवढ्या लवकर बाहेर येऊ शकत नाही, ते यामुळेच आहे. हेच कारण आहेत त्याला की तो जो बोलला नो एविक्शन. नो एविक्शनमध्ये गेले 4 एविक्शन खारिज केले गेलेत. तो म्हणला गेले 4 एविक्शन खारिज केले गेलेत, लोक नॉमिनेटेड झाली आणि विकेंडच्या वारला नो एविक्शन. क्यों भाई, ऑडियन्स क्या पागल है? हफ्ता भर आप वोटिंग करवा रहे हो और एविक्शन के दिन पे नो एविक्शन. दसरा आला नो एविक्शन, दिवाळी आली नो एविक्शन, बर्थडे आला नो एविक्शन. काय पागलपंती लावले आणि हे खूप अनफेअर झाले असं तो म्हटला. इतक्या वेळा आपण बघितलेले असे कंटेस्टंट आलेले की जे घराबाहेर जायला पाहिजे होते परंतु गेले नाहीत.
त्यामुळेच कुठेतरी मला खूप हर्ट आणि डिसअपॉइंटेड फील होते. हे बशीरने बोलून दाखवलंय. तो टास्कबद्दल पण बोलला. बिग बॉसच्या घरामध्ये टास्क करणंच बंद केलंय. शेवटचा टास्क जो केला होता, शिप जे घरामध्ये पायरेटवाला टास्क झाला होता, तो शेवटचा टास्क होता. त्यानंतर घरामध्ये टास्कच झालेले नाही. प्रत्येक वेळी असेंब्ली रूममध्ये बोलवतात, कधी कबूतर सोडतात, असले टास्क त्यात मजाच आली नाही. बशीर सरळ मला मी दिसलो नाही, कारण त्यांनी दाखवलं नाही, कारण त्यांना तेच हवं होतं. त्यांना कोणाला बाजूला करायचंय तर ते त्याला कमी दाखवतं आणि हे शो मेकरच्या हातात आहे. बशीर हेही म्हणाला की मीही मेकर्सला प्रश्न विचारत नाही, त्यांची पोल खोलतो. मित्रांनो, बशीरचे मेकर्सच्या बाबतीत बोललेले, बिग बॉसच्या बाबतीत बोललेले मुद्दे तर मला अगदी पटले. तुम्हाला काय वाटतं? नेहलच्या बद्दल त्यांनी बोललेला मुद्दा आणि वोटिंगच्या बाबतीत जे त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं व्ह्यूजच्या बाबतीत, ते एक फक्त पटलं नाही. कारण 2.2 मिलियन्स तुझे फॉलोअर्स असतील, परंतु ते फॉलोअर्स कुठले आहेत, काय आहेत ते तुलाही नाही माहीत, आम्हालाही माहीत नाही. 2.2 मध्ये कदाचित असे होऊ शकतं 1.5 मिलियन बाहेरच्या कंट्रीजचे असतील, किंवा त्यातल्या 2.2 मिलियन मधले खरंच किती फॉलोअर्स वोट करत असतील तुलाही नाही माहीत, आम्हालाही नाही माहिती. तर त्यामुळे वोटिंगच्या बाबतीत आपण क्लॅरिफिकेशन हे बिग बॉसकडूनच घेऊ शकतो. हे क्लॅरिफिकेशन तर अगदीच न मांडण्यासारखं आहे. तुमचं काय मत आहे बशीरने दिलेल्या सगळ्या रिॲक्शन्सबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.